स्टोरी काय बाबा कार्ड निघाले तर आज खरंच मला विश्वास बसत नाहीये. इतके म्हणजे कनेक्टेड एकमेकाला कसं काय, म्हणजे मी जे काही सांगितलं पास्ट लाईफ इकोज, मी जसं तुम्हाला जसं सांगितलं की मागच्या जन्मामध्ये असं झालं असेल आणि मग तसं झालं असेल, तर ऍक्च्युअल तशी स्टोरी येते दाखवलेली आहे, द रिअल स्टोरी. सो इथे चमत्कारच म्हणावं लागेल एक प्रकारे. द ट्रू स्टोरी विल कम टू लाईफ. जो खरी स्टोरी आहे ती आता प्रकाशात येणार आहे. ही खूप मोठी डिवाइनली लिहिलेली स्टोरी आहे, आपण साध्या सुध्या माणसांनी लिहिलेली नाहीये. इथे माझं तुमचं काय आहे. तिच्या खूप अशा काही डिझायर्स होत्या, कल्पना होत्या, एक होप होते, गोल होते की नाही मला हे कमवायचंय, मला ते पाहिजे, मला असं घर पाहिजे, मला अशा प्रकारचं गाडी पाहिजे, मला हे सुख पाहिजे, ते भौतिक सुख पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीने तुम्हाला त्यावेळेस त्याच अवस्थेत सोडून दिलं. आणि ज्यावेळेस या जन्मामध्ये असू शकतं तुमचं आणि त्यांचं काहीतरी कम्युनिकेशन झालं, काहीतरी मीटिंग झाली किंवा काहीतरी असं झालं की तुम्ही पुन्हा एकत्र आला, त्यावेळेस तिथून पुढेच तुमचं सगळं ते जे काही होतं मागचं ते आठवलं की अरे मागच्याही अशा काही गोष्टी घडल्या होत्या ह्या व्यक्तीसोबत, तर ही व्यक्ती आता पुन्हा जात आहे, तर पुन्हा ही मला परत वेटिंग पिरियड मध्ये ठेवील का काय, पुन्हा माझं पूर्ण आयुष्य असंच जाईल का काय. सो तुम्ही एकमेकांच्या बाउंड्री ज्या आहेत त्या रिस्पेक्टेडली तुम्ही मान्य केलेल्या आहे. तुम्हाला माहिती आहे द अदर पर्सन रिस्पेक्ट युअर पर्सनल स्पेस अँड बाउंड्रीज. त्या व्यक्तीला सध्याच्या ह्या जन्मामध्ये तुमची पर्सनल स्पेस काय आहे ते माहिती आहे, तुमच्या बाउंड्रीज काय आहे तेही त्या व्यक्तीला माहिती आहे, तसेच तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे इथे राग नाही एकमेकांविषयी, सध्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो आपण याला. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज आपल्याला काय एनर्जी मिळते, तुमच्या अराउंडच्या लोकांची काय एनर्जी आहे, सध्या तुम्ही ज्या कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये आहात तिथील आपण एनर्जी पिक करणार आहोत. तर लेट्स सी, आपण कार्ड्स घेतलेले आहेत. स्पिल द टी. म्हणजे असू शकतं कोणीतरी तुमच्या बाबतीमध्ये चहा सोबत गप्पा मारत आहे, गॉसिपिंग केली जात आहे तुमच्या बाबतीमध्ये. तर ते काय आहे ते आपण चेक करूया. तुमच्या अराउंडची एनर्जी आपण चेक करत आहोत. हो, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकल प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. शिवजी प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. जय माँ काली, जय माँ काली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तोपर्यंत तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, पास्ट लाईफ इकोज असू शकतं. सध्या तुम्ही ज्या कनेक्शन मध्ये आहात, सम कनेक्शन्स ऑर फिलिंग्स फील लाईक इकोज फ्रॉम पास्ट लाईफ असू शकतं. सध्या तुमची फिलिंग अशी आहे की तुम्हाला ती फिलिंग असं वाटत आहे हे कदाचित कधीतरी घडलेलं आहे, कदाचित ह्या गोष्टी काहीतरी यापूर्वी झालेल्या आहेत, असं काहीतरी फिलिंग तुम्हाला येत आहे. पास्ट लाईफचं असू शकतं, तुम्हाला मागच्या जन्मीच्या काही आठवणी आठवत आहेत किंवा असं काहीतरी आठवत आहे जे कदाचित ते तुमच्या पास्ट लाईफशी निगडीत आहे. हे तुम्हाला स्वप्नांमध्ये किंवा कुठेतरी एखाद्या जागेवरती गेल्याच्या नंतर किंवा काही स्वप्नांमध्ये तुम्हाला किंवा काही असे दृष्टांत मिळाल्याच्या नंतर, काही लोकांना भेटल्याच्या नंतर तुम्हाला ही अशी एनर्जी जाणवत आहे की ज्यामध्ये येथे दिसून येत आहे की ते पास्ट लाईफ पासून आहे तुमच्यासोबत. पास्ट लाईफ इको, पास्ट लाईफची एनर्जी आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे सम कनेक्शन ऑर फिलिंग्स फील लाईक इकोज फ्रॉम पास्ट लाईफ. अशी काही लोक आहेत तुमच्या अराउंड जे पास्ट लाईफ पासून तुमच्यासोबत आहेत. सो इथे पास्ट लाईफची एनर्जी आहे. तर पास्ट लाईफचे हे जे काही कनेक्शन्स आहेत त्यामध्ये येथे दिसून येत आहे की असू शकतं तुम्ही काही गोष्टी त्या व्यक्तीशी शेअर केलेल्या आहेत, परंतु त्या व्यक्तीने अद्यापही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केलेल्या नाही, जे की त्या व्यक्तीला सुद्धा माहिती आहे की काय खरं आहे काय खोटं आहे. सो येथे दिसून येत आहे पार्शियल ट्रूथ, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत फक्त अर्ध सत्य माहिती आहे, पूर्ण सत्य अजूनही तुमच्या पुढे आलेलं नाहीये, डिस्कवर झालेलं नाहीये. सो येथे दिसून येत आहे की हे पास्ट लाईफच्या काही गोष्टी आहेत. कीप रेडिएटिंग पॉझिटिव्हिटी, एनर्जी अँड इन्फ्लुएन्स. असू शकतं तुम्ही सध्या काहीतरी चांगलं कार्य करत आहात तर त्यावरती फोकस राहा. येथे दिसून येत आहे तुम्ही इतरांची काहीतरी सेवा करताय, मदत करताय, काहीतरी डिवाइनचं कार्य करताय, काहीतरी पॉझिटिव्हिटी तुम्ही ह्या डिवाइनला देत आहात, ह्या मदर अर्थला देत आहात, या मातृभूमीला देत आहात. ही जी काही आपली पृथ्वी आहे तिला तुम्ही काहीतरी सर्व करत आहात, झाडे लावत आहात किंवा कोणाची तरी मदत करत आहात. यू आर व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन असं येथे दिसून येत आहे. तुमच्यातली पॉझिटिव्हिटी तुम्ही स्प्रेड करत आहात, हे पाहून ब्रह्मांडही तुमच्यावरती खुश आहे. तर अशीच पॉझिटिव्हिटी स्प्रेड करत राहा.
पसरवत राहा सगळीकडे, या बाबतीतही तुम्हाला इथे संदेश आहे. क्लिअरिंग द एअर, लवकरच जी काही मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा जे काही बॅड कम्युनिकेशन आहे, वादविवाद आहे, जे तुमच्या रिलेशनशिपमध्ये आहे ते इथे दूर होताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच क्लिअरिंग द एअर म्हणजे जे काही ढग साचलेलं होतं तुमच्यामध्ये, तुमच्या दोघांमध्ये, फॅमिलीमध्ये असो किंवा तुमच्या रिलेशनशिप कनेक्शन्समध्ये, कारण की इथे पास्ट लाईफची एनर्जी आहे. पास्ट कनेक्शन्सशी तुम्ही सध्या डील करत आहात. ट्विन फ्लेम, सोलमेट, जे कोणी सध्या कुठल्याही कार्मिक कनेक्शनमध्ये सुद्धा असतील तर ते त्यांचे पास्ट लाईफचे कनेक्शन आहे. सो आय थिंक मे बी तुम्ही मॅरिडही असाल तरी सुद्धा असू शकतं की हे पास्ट लाईफची एनर्जी येथे इंडिकेट झालेली आहे. तुम्ही ज्यांच्याशी सध्या मॅरिड आहात किंवा जे काही कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये आहेत ते तुमच्या आत्तापासूनचे नाही तर ते तुमच्या पास्ट लाईफ पासूनचे येथे आपल्याला दिसून येत आहे. कारण की पास्ट लाईफ इकोच आहे. इकोच प्रतिध्वनी पास्ट लाईफचा. जर एखाद्या ठिकाणी जाऊन आपण डोंगरामध्ये ओरडतो ना, मग ते पुन्हा पुन्हा आवाज येतो, पुन्हा पुन्हा आवाज येतो. सो त्या टाईपमध्ये इथे आपल्याला दिसून येत आहे, प्रतिध्वनी आहे. सो पास्ट लाईफ इकोज येथे दिसून येत आहे. असू शकतं तुम्ही सध्या ज्यांच्या सोबत राहत आहात तर तुम्हालाही त्यांच्याबद्दल वाटते, ओढ वाटते, प्रेम वाटतं, परंतु एक प्रकारे हेवीनेसही वाटतं. असं वाटतं कशालाच आपण इथं राहतोय, काय कारण आहे आपल्या इथं राहण्याचं. तर असू शकतं ते तुमचं पास्ट लाईफचं नातेसंबंध आहे. पास्ट लाईफचा नातेसंबंध असल्याच्या नंतर तुम्हाला एक नातं जाणवतं, परंतु एक हेवीनेसही जाणवतो की कदाचित असं वाटतं की ही व्यक्ती आपल्याशी खूप जास्त कनेक्टेड आहे किंवा असंही वाटतं की ही जी व्यक्ती आहे ती बऱ्याच वर्षांपासून, बऱ्याच जन्मांपासून आपली वाट पाहत आहे आणि आता आपण तिच्यासोबत राहत आहोत. सो काही कनेक्शन जे असतात आपल्या जीवनामध्ये, माहिती नाही का माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे, तर काही कनेक्शन्स असे असतात आपल्या जीवनामध्ये की ते आपल्यासोबत पास्ट लाईफ पासून आपल्याशी डील करत असतात. सो असू शकतं कोणीतरी तुमची खूप वाट पाहिली होती मागच्या जन्मामध्ये, ह्याही जन्मामध्ये तुमची वाट पाहत आहे कुणीतरी आणि त्यामुळे तुम्ही कदाचित एकत्र आले असाल. जर तुम्ही पेन मिळालेला आहे, तुम्ही त्यांना खूप वाट पाहायला लावली आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्य जे आहे ते ह्याच्यामध्ये घालवलं की तुम्हाला काहीतरी कमवायचं होतं, तुम्हाला काहीतरी मिळवायचं होतं. त्यासाठी तुम्ही इतकं जी तुमच्या विषयी खूप जास्त मनामध्ये एक प्रेमभाव आहे अशा व्यक्तीला तुम्ही दूर करून तुम्ही तुमच्या 3D लाईफमध्ये गेलात किंवा तुमचे पर्सन 3D लाईफमध्ये गेले. परंतु आता येथे असं दिसून येत आहे की हे सर्व जे आहे खरं सत्य तुमच्या पुढे येत आहे. काही गोष्टी मिसअंडरस्टँडिंग होती ती दूर होत आहे तुमच्याही पर्सनला किंवा तुम्हालाही अशा काही गोष्टी आठवत आहे ज्या पास्ट लाईफ पासून येथे इंडिकेट होत आहे. असू शकतं सध्या तुमच्या रिलेशनशिपमध्ये डिस्टन्स आहे, दुरावा आहे. हे कुठल्याही रिलेशनशिपच्या निगडीत असू शकतं, मॅरेज किंवा इतरही जे कनेक्शन्स आहेत त्यांच्याही संदर्भात असू शकतं. तुम्ही त्या पर्सनला खूप जास्त, एक तर तुम्हाला ओढही आहे परंतु तरी सुद्धा त्या पर्सन पासून तुम्हाला एक डिस्टन्सही जाणवतं. असं वाटतं की ही व्यक्ती सतत आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते किंवा जी व्यक्ती दूर जात आहे तिलाही असं वाटतं की माहिती नाही का मी ह्या व्यक्तीपासून दूर जात आहे. एक प्रकारचं फिअरची एनर्जी आहे, एक प्रकारे बर्डन आहे, एक हेवीनेस आहे, म्हणून ती व्यक्ती दूर जाते. आणि तुम्हाला असं वाटतं की कदाचित आपणच एवढा विचार करतोय का ह्या व्यक्तीचा, तर असं नाहीये. हे ज्या गोष्टी असतात ह्या पास्ट लाईफ पासून आलेल्या असतात आणि त्यामुळेच नात्यांमध्ये ज्यावेळेस रिकॉग्निशन होतं, तुम्हाला असं वाटतं की त्या व्यक्तीचं आपलं काहीतरी नातेसंबंध आहे, तर ते असतं. आणि ते जेव्हा तुम्हाला स्वप्नां थ्रू किंवा इतरही काही तुम्हाला मेसेज मिळतात, काही कम्युनिकेशन होतं, काही दृष्टांत मिळतात, काही कुठंतरी तुम्हाला असं कळतं की नाही त्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळं कारण आहे, त्यावेळेस जे मिसअंडरस्टँडिंग असते ती क्लिअर होत जाते. सो असू शकतं थोडंसं वेगळीकडे गेलं हे, परंतु हे टेम्पररी डिस्टन्स तुमच्या दोघांमध्ये आहे, हे परमनंट डिस्टन्स नाहीये. जरी तुम्हाला सध्या असं वाटत असेल नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, परमनंट डिस्टन्स झालंय की काय, आता इथून पुढे माहिती नाही पुन्हा काहीतरी होईल आणि काही होणारच नाही, काही असंही वाटतं. सो असू शकतं तुम्ही पास्ट लाईफमध्ये सुद्धा त्या व्यक्तीची खूप जास्त वाट पाहिलेली आहे, परंतु त्या व्यक्तीने त्याही वेळेस फक्त पैसा, धन, इतर जे अदर्स ज्या गोष्टी होत्या, म्हणजे असतं लस्ट किंवा अशा ज्या गोष्टी सुंदरता, म्हणजे असे 3D लाईफला त्यांनी निवडलं आणि तुम्हाला त्याही वेळेस त्या व्यक्तीने एकटं सोडून ती व्यक्ती निघून गेली. परंतु ह्याही जन्मामध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रिगर त्या व्यक्तीशी झालेले आहात, तुमच्या दृष्टिकोनात ती जेव्हा नातेसंबंध आले त्यावेळेसही तुम्हाला तोच सगळा
मागचा संपलेला प्रवास जो होता तिथून पुढचा तुम्हाला आठवला, मागचं तर तुम्हाला आठवलंच, परंतु पुन्हा तुम्ही त्याच एनर्जीमध्ये आलात, वेटिंगच्या एनर्जीमध्ये. माहिती नाही ही व्यक्ती कधी, माहिती नाही ही येईल का नाही, म्हणजे ह्या प्रकारची ऊर्जा येथे दिसून येत आहे. तर ही ऊर्जा जी आहे, या ऊर्जेतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, कारण की हे टेम्पररी डिस्टन्स आहे, म्हणजे तात्पुरता डिस्टन्स तुमचा आहे. द डिस्टन्स इन द रिलेशनशिप इज अ टेम्पररी अँड थिंक मे बी रिकनेक्ट लेटर. काही काळानंतर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुमच्याशी कनेक्ट होणार आहे, जे तुमचे हे कनेक्शन्स आहे, सध्या असू शकतं रिकनेक्शन नाहीये, सध्या डिस्टन्स आहे, तर हे पास्ट लाईफचे नातेसंबंध आहेत. त्यामुळे ह्या जन्मामध्ये ही जी काही सध्याची सिच्युएशन आहे ती पुन्हा क्रिएट नाही होणार. त्या व्यक्तीला सुद्धा आता ह्या गोष्टींना, ती व्यक्ती सुद्धा आता ह्या सर्व परिस्थितीला जाणून घेणार आहे. त्याही व्यक्तीला काही अशा घटना, काही असे प्रसंग, काही असे स्वप्न, काही अशा गोष्टी त्या व्यक्तीच्याही समोर येणार आहे, ज्यांनी मागचे जे काही सत्य आहे ते उजागर होणार आहे. सो असू शकतं तुम्ही किंवा त्या व्यक्तीने खूप जास्त वेटिंग पिरियडमध्ये तुम्हाला ठेवलं, आणि त्या व्यक्तीने किंवा तुम्ही, बिकॉज येथे दिसून येत आहे अनस्पोकन डिझायर्स, त्या व्यक्तीच्या खूप अशा काही डिझायर्स होत्या, कल्पना होत्या, एक होप होते, गोल होते, की नाही मला हे कमवायचंय, मला ते पाहिजे, मला असं घर पाहिजे, मला अशा प्रकारचं गाडी पाहिजे, मला हे सुख पाहिजे, ते भौतिक सुख पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीने तुम्हाला त्यावेळेस त्याच अवस्थेत सोडून दिलं. आणि ज्यावेळेस या जन्मामध्ये असू शकतं तुमचं आणि त्यांचं काहीतरी कम्युनिकेशन झालं, काहीतरी मीटिंग झाली, किंवा काहीतरी असं झालं की तुम्ही पुन्हा एकत्र आला, त्यावेळेस तिथून पुढेच तुमचं सगळं ते जे काय होतं मागचं ते आठवलं, की अरे मागच्याही अशा काही गोष्टी घडल्या होत्या ह्या व्यक्तीसोबत, तर ही व्यक्ती आता पुन्हा जात आहे, तर पुन्हा ही मला परत वेटिंग पिरियडमध्ये ठेवील का काय, पुन्हा माझं पूर्ण आयुष्य असंच जाईल का काय. सो ही भीतीही तुमच्या मनामध्ये आहे, आणि ही भीती त्याही व्यक्तीच्या मनामध्ये आहे. सो येथे दिसून येत आहे पार्शियल ट्रूथ. त्या व्यक्तीने तुम्हाला खरं सत्य सांगितलेच नाही आतापर्यंत, की तीही व्यक्ती काय फील करते, त्या व्यक्तीने तुम्हाला अद्यापपर्यंत सांगितलेलं नाहीये. सो येथे दिसून येत आहे अजूनही असू शकतं लस्टची एनर्जी त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे. सो माइंडफुल गेम्स ती व्यक्ती खेळत आहे, आणि त्या व्यक्तीलाही कदाचित असं वाटतंय की मी पुन्हा जर हे सगळं सोडून गेलो तर माझं हे सगळं जे काय मी कमावलेलं आहे ते दुरावलं जाईल. अजूनही त्या व्यक्तीला ती ओढ आहे पैशांची, धनाची, सुंदर सुंदर रिलेशनशिपची. तो असं दिसून येत आहे. अनएक्सपेक्ट इनर डिझायर्स ऑफ अन हिडन नीड्स ऑर इमोशन्स. त्या व्यक्तीच्या हिडन नीड्स होत्या त्याही काळामध्ये, ज्यावेळेस ते तुम्हाला सोडून गेले. मे बी पास्ट लाईफची ही एनर्जी आहे. आय डोंट नो वाय, कसं काय आलं, परंतु आले, पास्ट लाईफची एनर्जी आली. सो हे सगळं येणार. सो इथे दिसून येत आहे त्या व्यक्तीची डिझायर होती. डिझायर माहिती कसली बघा, पैशाची, इमोशन्स, नीडची, अदर रिलेशनशिपची. सो त्यामुळे कदाचित खूप एकटेपणा तुम्ही अनुभवला त्या व्यक्तीमुळं. एकटे राहिलात तुम्ही, एक पूर्ण आयुष्य असू शकतं एकटं काढलेलं आहे तुम्ही, आणि ह्याही जन्मामध्ये तीच एनर्जी पुन्हा तुम्हाला ट्रिगर झाली. त्यावेळेस पुन्हा तुमच्या मनामध्ये भीती बसली, आता अरे बापरे, आता पुन्हा मला तेच सगळं सहन करावं लागणार, आणि ती व्यक्ती पुन्हा निघून जाईल. म्हणून तुम्ही हर एक प्रकारे त्या व्यक्तीला काही गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी ना त्या व्यक्तीला अवेकन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या व्यक्तीने तुम्हाला सध्या तरी अजूनही काही ट्रूथ सांगितलेलं नाहीये. तुम्ही वेळोवेळी त्या व्यक्तीच्या जाण्याचा प्रयत्न केला, त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ती जी व्यक्ती आहे ती येथे दिसून येत आहे मे बी डोळे झाकून शांत बसलेली आहे, आणि तिला त्याच्या बाउंड्रीज मध्ये कुणी दुसऱ्यांनी यावं असं त्याला वाटत नाही. जर कोणी गेलं तर, कोणी म्हणण्यापेक्षा तुम्ही गेलात तर येथे दिसून येत आहे त्याचं जे काही साम्राज्य आहे उभं केलेलं ते कुठेतरी डळमळीत होतं. ज्यावेळेस ती व्यक्ती तुम्हाला पाहते किंवा तुमच्याशी कनेक्ट होते त्यावेळेस येथे दिसून येतं हे जे काही कमवलेलं आहे, जे हे मिथ्या आहे, या मोहमायेचं कमवलेलं आहे, हे जे काही धन आहे, पैसा आहे, अदर खोटे नाटे रिलेशनशिप्स आहेत, तर हे सगळं इथले 3D ची मोहमाया आहे जी त्या व्यक्तीने कमावलेली आहे, आणि त्याच व्यक्तीला ते सर्वस्व समजत आहे. बट इट्स ओके, लेट्स सी. बट हे डिस्टन्स जे आहे ते टेम्पररी आहे. डिवाइनच्या नजरेतून ह्या गोष्टी सुटत नाहीत. कार्मिक लेसन्स सध्या असं दिसून येत आहे, देर आर कार्मिक लेसन्स. ती व्यक्ती काही कार्मिक लेसन शिकत आहे, त्या व्यक्तीला सुद्धा काही कर्मातेचे आहेत ते पूर्ण करायचे आहेत. सो इथे कार्ड्स आपल्याला हेच सांगत आहे, कार्मिक लेसन्सची एनर्जी आहे. ती व्यक्ती सध्या काही ना काहीतरी शिकत आहे, तिला शिकवत आहे कुणीतरी, जे त्याचे रिलेशनशिप आहे तेच त्याला शिकवत आहे, जे त्याचे करिअर मध्ये आहे, जे ते पैसा मिळतोय, धन मिळतोय, तिथेच त्याला शिकवलंही जात आहे, धडे दिले जात आहेत, की त्याचा जो युगो आहे, त्याचं जे काही
म्हणजे फिअरची एनर्जी आहे त्या व्यक्तीमध्ये. त्याच्यामध्ये जे काही सध्या दिसून येते की पॉझिटिव्हिटी नाहीये, तर येथे दिसून येत आहे तर ती व्यक्ती सध्या कार्मिक लेसन्सशी डील करत आहे, की मे बी जे लेसन्स त्यांनी मागच्या जन्मामध्ये नव्हते शिकले, त्याच्या सोलला जे हे लेसन्स पाहिजे आहेत, धडे पाहिजे आहेत, तर ते कार्मिक धडे ती व्यक्ती सध्या घेताना आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यामुळेच येथे आपल्याला डिस्टन्स दिसून येत आहे. परंतु हा डिस्टन्स जो आहे तो रिस्पेक्टचा आहे. असं नाहीये का ती व्यक्ती खूप जास्त रागात निघून गेली आहे किंवा तुम्ही खूप जास्त त्या व्यक्तीला शिव्या शाप देताय, असं काही नाहीये. सो येथे दिसून येत आहे बाउंड्री रिस्पेक्टेड. तुम्ही एकमेकांच्या बाउंड्री ज्या आहेत त्या रिस्पेक्टेडली तुम्ही मान्य केलेल्या आहे. तुम्हाला माहिती आहे द अदर पर्सन रिस्पेक्ट युअर पर्सनल स्पेस अँड बाउंड्रीज. त्या व्यक्तीलाही सध्याच्या ह्या जन्मामध्ये तुमची पर्सनल स्पेस काय आहे ते माहिती आहे, तुमच्या बाउंड्रीज काय आहे तेही त्या व्यक्तीला माहिती आहे, तसेच तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे इथे राग नाही एकमेकांविषयी सध्या. म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो आपण याला, राग नाही. वेटिंगची एनर्जी आहे परंतु राग नाहीये. कारण की ती व्यक्ती सध्या तिच्या कार्मिक लेसन्सशी डील करत आहे, तुम्ही कदाचित तुमच्या कार्मिक लेसन्सशी डील करत आहात. सो ही एक पास्ट लाईफची लव्ह स्टोरी येथे आपल्याला दिसून येत आहे. इट्स व्हेरी गुड, खूप स्ट्रॉंगली ही दिसून येत आहे. सो नक्कीच तशाच प्रकारचे आपल्याला मेसेजेस येते. क्रॉसिंग पाथ्स, तुम्ही एकमेकांचे रस्ते ज्यावेळेस क्रॉस केलेत, अ डेस्टिनाइन एन्काउंटर इज अबाउट हॅपन बिटवीन यू अँड समवन. तुमच्या दोघांमध्ये एक डेस्टिनाइन म्हणजे डिवाइनली ठरवलेला, नशिबाने तुमच्या ठरवलेला एन्काउंटर झाला, म्हणजे भेट झाली. पाहिलं तुम्ही, दिसले तुम्हाला कुठेतरी, भेट झाली, कुठेही असो, रस्त्यावर झाली, कुठे एखाद्या दवाखान्यात झाली, कुठे एखाद्या शाळेचं चालू, कुठे एखाद्या कामाच्या ठिकाणी झाली, कुठे एखाद्या व्यायामाच्या ठिकाणी झाली, कुठेही असू शकतं, तुमची एकमेकांची भेट झाली. सो क्रॉसिंग पाथ, तुमचे रस्ते जे चालले होते एक इकडे एक तिकडं, तर ते पुन्हा क्रॉस झाले, रस्ते क्रॉस झाले. आणि त्यानंतर काय झालं, एन्काउंटर झालं, डेस्टिनाइन एन्काउंटर. हे आपण नव्हतं कुणी केलेलं, हे डिवाइनने केलेलं होतं, परमेश्वराने केलेलं होतं. कारण की तुम्ही जे हे बघा, काही आपण देतो ना ब्रह्मांडामध्ये, ते काही संपत नसतं. आपण मरतो, आपलं आयुष्य संपतं, आपलं शरीराचं मातीमध्ये जातं आपलं शरीर, परंतु आपले विचार, आपल्या भावना ह्या ब्रह्मांडामध्ये तशाच असतात. कधीही तरी त्या पूर्ण होतातच. त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागले, हजारो जन्म घ्यावे लागले, तरी सुद्धा ते कर्मा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची मुक्ती नाही. सो येथे दिसून येत आहे की जे तुम्ही वेटिंग पिरियडमध्ये राहिलेले आहात, हे बघा, काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या आत्म्यावरती आघात करतात. आणि ज्या गोष्टी आत्म्याला आघात करतात ना, त्या गोष्टी आत्मा कधीच विसरत नाही. हे वरचं माइंडचं असू दे, हे भौतिक जीवनातलं असू दे, 3D मेंटॅलिटीचं, हे विसरून जातो आपण. आणि त्याच्याशी आत्म्याला काही घेणं देणंही नसतं. परंतु तुम्ही किती पैसा कमवला हे तुमच्या आत्म्याला लक्षात नाही राहणार. परंतु असे काही जे आत्म्यावरती आघात करतात, असे काही प्रसंग आत्मा कधीही विसरत नाही. सो तुम्ही ज्यावेळेस एन्काउंटर त्या व्यक्तीशी झालात, त्याच्यानंतर म्युच्युअल फिलिंग्स होत्या, त्याही वेळेस तिथूनच पुढं मग सगळं सुरू झालं की पास्ट लाईफचे विजन्स दिसले, आठवणी दिसल्या. सो हे जे झालं सुरू, मग नंतर सुरू झालं. त्यानंतर सपोर्टिव्ह सायकल मिळाली तुम्हाला आजूबाजूला. यू विल इन्काउंटर पीपल हू ट्रूली केअर अँड सपोर्टिव्ह. तुमच्या आजूबाजूला असे काही लोक होते जे तुमची ट्रूली म्हणजे खरी काळजी घेत होते. म्हणजे कोण असतील ते? मग ते एंजल्स असतील, ते देवदूत असतील, जे तुमच्याविषयी चांगला विचार करत होते, तुमच्याविषयी वाईट विचार करत नव्हते. ते तुमचे जे कोणी पर्सन होते त्यांच्याही विषयी अशाच गोष्टी घडल्या, त्यांनी सपोर्ट केलं सतत एकमेकांना. सो इथे दिसून येत आहे. त्यानंतर काही गोष्टी तुमच्यासोबत अशा घडल्या. अजूनही तुमच्या जीवनामध्ये सपोर्टिव्ह लोक येत राहणार आहे, डिवाइन ते पाठवत राहणार आहे, एंजल्स तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. सपोर्टिव्ह सर्कलमध्ये तुम्ही जाणार आहात, किंवा ज्यावेळेस ह्या गोष्टी घडल्या त्याच्यापासूनच तुमच्या आजूबाजूला एक रक्षा कवच झालेलं आहे तयार. सो ते कुणीही तोडू शकत नाही, कारण ते ब्रह्मांडाने निर्माण केले एक रक्षा कवच, एक कवच म्हणतो आपण. ओके, हे घेरा असतो सुरक्षेचा, सुरक्षित घेरा. लवकरच ह्याच्यामध्ये तुम्हाला काही ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे, काही लवकरच ब्रेकिंग न्यूज तुमच्या पुढे येणार आहे. अ सरप्राइझिंग रिव्हिलेशन विल शिफ्ट युअर पर्स्पेक्टिव्ह. असं काहीतरी सरप्राइझिंग, आश्चर्यचकित करणारं तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे, जेणेकरून तुमचा बघण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, जो दृष्टिकोन आहे, तो बदलत आहे, बदलताना इथे दिसून येत आहे. सो ब्रेकिंग न्यूज काहीतरी येईल, लवकरच येईल. पर्स्पेक्टिव्ह तुमचा शिफ्ट होईल, त्यानंतर बदल होईल. त्यामध्ये न्यू अलायन्सेस विल ब्रिंग यू सपोर्ट अँड अपॉर्च्युनिटी. काही अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहे, काही नवीन मार्ग तुमच्या पुढे उभे राहत आहे, काही
अशा गोष्टी आहेत ज्या मिळून मिसळून तुम्ही करताना दिसून येत आहे, ज्यामध्ये तुमची प्रगती होणार आहे. बिझनेसच्या संदर्भात असो काही, हे बघा, ज्यावेळेस डिवाइनची मर्जी असते त्यावेळेस सगळीकडून ग्रोथ होते, पैसा मिळतो, अदर रिलेशनशिप सुधारतात, सगळ्यांचं सहकार्य मिळतं, एक कम्युनिटी तयार होते आपली, एक आपलं प्रेस्टिज वाढतं. तर ज्यावेळेस डिवाइनची पॉवर आपल्यावरती येते, म्हणतो ना आपण, जेव्हा आशीर्वाद आपल्याला मिळतात त्यावेळेस सगळ्या बाजूने आपली ग्रोथ होत असते आणि ती ग्रोथ आपल्या कामामुळे आणखीन पुढे जाते. सो अपॉर्च्युनिटीज आपल्याला ग्रॅब करता आली पाहिजे, संधी आपल्याला कळाली पाहिजे. ह्या पाठीमागे आपल्याला नेमकं आता हे असं घडतंय तर आपल्याला ह्या पाठीमागे आपली काय संधी आहे, आपल्याला काय मिळवायचं, किंवा आपल्याला काय डिवाइन देऊ इच्छित आहे. डिवाइन काहीतरी देऊ इच्छित असतं आपल्याला, परंतु आपल्याला कळत नसतं त्यावेळेस की आपल्याला देव काय देतोय, आपल्याला काय पाहिजे. आपण फक्त छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण पाहत असतो, अरे की हे पर्सन तर आपल्याशी बोलत नाही, हे तर आपल्याला इग्नोर करतोय, किंवा सध्या तर हे व्यक्तीचे काही म्हणजे गॅरंटीच नाहीये काही. सो परंतु त्या पाठीमागे काहीतरी मोठं काहीतरी डिवाइनचा प्लॅन असतो, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि तेच महत्वाचं असतो. तर जे त्याला समजतं, ज्याला समजतं त्याला समजतं, आणि ती समजण्यासाठी सुद्धा आशीर्वाद असावे लागतात, तेवढी म्हणतात ना पुण्यही असावी लागते. सो लवकरच तुमच्या जीवनामध्ये अशी काहीतरी ऑपॉर्च्युनिटी, संधी येणार आहे जी तुम्ही ओळखणार आहात, कारण की यू आर डिवाइन बिंग, तुम्ही एक स्पिरिच्युअल पर्सन आहात, तुम्ही आध्यात्मिक पर्सन आहात. त्यामुळे तुम्हाला डिवाइन अशा काही संधी बिझनेसच्या संदर्भामध्ये घेऊन येत आहे, पैशांच्या संदर्भामध्ये घेऊन येत आहे. लवकरच काहीतरी पेपरवरती तुम्ही साईन करताना दिसून येत आहात, काहीतरी साईन करणार आहात तुम्ही कुठेतरी, तर लक्षपूर्वक करा, असंच येते इंडिकेट होत आहे. सो कोणीतरी 4 लोक आहेत जे तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटीज देतील, काही संधी तुमच्या पुढे घेऊन येतील, बिझनेसच्या संदर्भात आहे, नवीन गोष्टी तुमच्या पुढे येतील. ओके, सो त्या संधीला ओळखा. ऑथेंटिक सेल्फ, शोईंग ट्रू सेल्फ करेजियसली. तुमची ट्रू सेल्फ, तुमची खरी सेल्फ, तुमच्या पर्सनची खरी सेल्फ लवकरच तुमच्या समोर येणार आहे. म्हणजे ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये का आली, किंवा ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये का नव्हती, तर असू शकतं काही गोष्टी ज्या आहेत, तुमचे लेसन्स, धडे जे आहेत ते राहिले होते शिकायचे. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला ते शिकवू शकली नसती, कारण प्रेमच तेवढं होतं, एकमेकांच्या सोबतचं अटॅचमेंटच तेवढी होती. हे बघा, जे एखादी खूप आपल्याला माया लावणारं, प्रेम लावणार असतं ते आपल्याला शिकवू शकत नाही. ते आपल्याला असं, हे बघा, आपण जरी शिक्षक असलो आणि आपण आता माझ्याच अनुभवावरून मी माझ्या मुलांना नाही शिकवू शकत, कारण की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे ना, मी कसं शिकवणार मग. त्यामुळे आपण दुसऱ्या शाळेत टाकतो, मग ते तिकडे शिकवतात कसे त्यांच्या पद्धतीने. तर असं ज्यांच्यावरती आपण खूप जीव लावतो किंवा एक प्रेम असतं, आपण त्या व्यक्तीला शिकवू शकत नाही. सो हे असे जे काही लेसन्स आहेत त्याच्या आत्म्याला घ्यायचे असतात, ते मग अदर ठिकाणी जाऊनच ते घेतं, आणि एक ऑथेंटिक सेल्फमध्ये त्या व्यक्तीला त्याच्या आत्म्याला यायचं असतं. सो त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी घडतात. तर शोईंग ट्रू सेल्फ करेजियसली. तर लवकरच ती जी कोणी व्यक्ती आहे जी तुमच्यापासून दूर पळत आहे, पार्शियल त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, अर्धवट सत्य सांगितलेलं आहे, तर लवकरच ती व्यक्ती तिच्या प्युअर सेल्फमध्ये येत आहे, ऑथेंटिक सेल्फमध्ये येत आहे, आणि करेजियसली म्हणजे धैर्याने येत आहे. कारण की त्याही व्यक्तीवरती खूप जास्त दडपण असेल, खूप जास्त भीती असेल की हे सर्व घडतंय काय कशामुळे घडतंय. आणि परंतु हळूहळू जसं त्या व्यक्तीला रेकॉग्नाइज होईल, जसं जसं समजेल, तशी कॉन्शियसनेस लेवल वाढेल, तसं तीही व्यक्ती आता ऑथेंटिक सेल्फमध्ये येताना दिसून येत आहे. आपण ह्या जीवनामध्ये कशाला आलोय, जे करायचं ते राहतं बाजूला, आणि आपण पैसे, धन, संपत्ती, इतर रिलेशनशिप, इतर अदर गोष्टी ज्या असतात त्यामध्ये अडकतो. खरं तर येथे आलोय तो ते डिवाइनशी कनेक्टेड होण्यासाठी, परमेश्वराचं ध्यान करण्यासाठी आपल्याला जन्म मिळालेला आहे. जन्मोजन्मीचे हे कर्म आहे ते काटण्यासाठी आपल्याला जन्म मिळालाय, तेच आपण विसरून जातो. आणि इकडं आपण मग ह्याच्या पाठीमागं लाग, पैशाच्या पाठीमागं लाग, मिळालं तरी पण ठीक आहे, आपल्याला जेवढं गरज आहे तेवढं तर आपण मिळवलंच पाहिजे, परंतु अतिरिक्त जे गोष्टी असतात आणि जे करायचं आहे, जे डिव्हाइनने आपल्याला इथं पाठवलं होतं, की ती एक गोष्ट पण आहे कुठेतरी, की ती ज्यावेळेस बाळ पोटात असतं त्यावेळेस ते म्हणत असतं की मी तुझी सेवा करील, सगळं करील, मला फक्त बाहेर काढ. आणि बाहेर आल्याच्या नंतर, जन्म झाल्याच्या नंतर ते व्यक्ती ते विसरून जातं, आणि ते बाळ ते विसरून जातं. मग त्या बाळाला लक्षात आणून देण्यासाठी डिवाइन काय 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 करतं. मग शेवटी ते डिवाइनचे बच्चा आहे, तो काय हे 3D जे आपले आईबाप असतात त्यांचे थोडीच आपण, त्यांनी तर आपला जन्म दिलाय, त्यांचे उपकार खूप आहेत, परंतु आपले जे स्पिरिच्युअल, जे आपले वैश्विक जे माता पिता आहेत ते शिव आणि शक्ती आहेत. सो त्यांच्याशीच आपल्याला कनेक्टेड व्हायचं असतं. शेवटी त्यांच्याशीच कनेक्टेड होऊन मुक्ती मिळत असते. तर त्यासाठी मुक्ती मिळण्यासाठी तर हे सर्व रचलेला खेळ आहे. मग कोण कुठं अडकतं, मग अडकत पुन्हा अनेक जन्मांचा हा एक बाजार मानला जातो, आणि मग
शेवटी मुक्त तर काही होत नाही, उलट आणखीन अडकत अडकत जातात आणि मग खालचे लोक असतात त्यामध्ये सुद्धा काही जाऊन अडकतात. मग बाहेर येणं थोडंसं कठीण होऊन जातं. जर तुम्हाला आता कळालेलं आहे की आपला जन्म कशासाठी, नाम जपासाठी आहे, डिवाइनशी कनेक्टेड राहण्यासाठी आहे, ट्रू लव्हसाठी आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. सो लवकरच ती व्यक्ती त्याच्या ऑथेंटिक सेल्फमध्ये येत आहे. बघा, मुखवटे किती रचा तुम्ही, परंतु खरं जे आहे ते आज ना उद्या समोर येतच. काही गोष्टी तुमच्या समोर येणारच आहे. कोणीतरी जे आहे तुमच्या अराउंड असं आहे, तुमच्या इनर सर्कल मध्ये आहे ती व्यक्ती. त्या व्यक्तीने असू शकतं तुमची टेस्ट घेतलेली आहे वेळोवेळी, तुमचीही त्या व्यक्तीने परीक्षा घेतलेली आहे सतत. कारण की ती व्यक्ती तुमच्या पास्ट लाईफ पासूनची आहे, मागच्या जन्मापासूनची. ती एनर्जी खूप रिअर आहे. समजा आज तर नक्कीच ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये का आलेली आहे. डिवाइन प्लीज गिव्ह मी वन कार्ड. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं आत्ताच, पार्शियल ट्रूथ सांगितले, म्हणजे खरं नाही सांगितलंय सगळं. अजून तर खरं काही नाही सांगितलं. ते येथे दिसून येते कन्फेशन येत आहे. लवकरच ती व्यक्ती ऑथेंटिक सेल्फ मध्ये येत आहे, ट्रू सेल्फ. लवकरच कन्फेशन, काहीतरी ती व्यक्ती तुमच्या पुढे कबूल करणार आहे. तर काय, समवन इज अबाउट टू कन्फेस देअर ट्रू फिलिंग्स टू यू. तर जे काही लपवलेलं आहे, छुपवलेलं आहे, लवकरच ती व्यक्ती ऑथेंटिक सेल्फ मध्ये येत आहे. तिलाही सत्य समजत आहे, तिलाही काही गोष्टींशी ती व्यक्ती डील करत आहे. सो पार्शियल ट्रूथ म्हणजे अर्धवट सत्य तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पूर्ण कन्फेशन आता तुमच्याकडे येईल, पूर्ण सत्य तुम्हाला कळेल लवकरच. काही गोष्टी तर हळूहळू रिव्हील झाल्या असतील, परंतु आता पूर्ण सत्य तुमच्या पुढे येत आहे. पूर्ण सत्य, होल, कम्प्लीटनेस. तर काय असेल ते सत्य? तर ती व्यक्ती जी आहे ती तुमच्या जीवनामध्ये जी आलेली आहे, सिंपल कंपॅनियनशिप ब्रिंग्स यू पीस अँड सॅटिस्फॅक्शन. तर ह्या जीवनामध्ये एक शांती, समाधान मिळवण्यासाठी, तुमच्या सोलला अवेकन करण्यासाठी, जसा हा सूर्य आहे, त्यामध्ये जे दोघ जण पार्टनर आहे ते काय शोधतायत, काय पाहिजे त्यांना? पीस पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, जे हा इतर रिलेशनशिपमध्ये नाही आहे, इतर जगाच्या राहाड्यामध्ये नाही आहे, पैशामध्ये नाही, इतर ठिकाणी नाही. तर ती जी शांती, एक पीस, एक निर्मळ शांती असते, एक समाधान असतं जे आत्म्याला एकदम शांत करतं. एकदम असं, एकदम एक थंड अशी हवा असते तिथे. जेव्हा एकदम आपण बसतो त्यावेळेस एकदम पीस, एकदम आनंद वाटतो, एक रिलॅक्सेशन वाटतं, एक आनंद वाटतो. तशा प्रकारचं पीस, तशा प्रकारचा आनंद, सॅटिस्फॅक्शन तुमच्याकडे ती व्यक्ती, त्या व्यक्तीला पाहिजे आहे. जे खूप धावलंय, ती व्यक्ती खूप पळालंय सतत ह्याच्या मागे त्याच्या मागे, पैशाच्या मागे, रिलेशन तुम्हीही असू शकतात. सो दोघांचीही एनर्जी असू शकते, परंतु मला एक शांतता पाहिजे, पीस पाहिजे, तर ते तुमच्या पार्टनर सोबतच तुम्हाला मिळणार आहे. आणि जसं तुम्ही येथे बसलेत एकदम छानपैकी सूर्य बघत आहात, जे सनसेट आहे, तर अशी ही एनर्जी भविष्यामध्ये तुमची आहे. कारण की ती व्यक्ती तुमच्याकडे कन्फेशन घेऊन येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग, इट्स अ पॉझिटिव्ह साईड. जे काही मागच्या जन्मापासून चाललंय ते कम्प्लीट होत आहे. जे सर्कल सुरू होतं ते आता कम्प्लीट होणार आहे, लवकरच होणार आहे. तर ही खूप पॉझिटिव्ह साईन आहे. त्या व्यक्तीला तुम्ही अवेकन करण्यासाठी पुन्हा आलात, जन्म घेतलात पुन्हा अवेकन करण्यासाठी, त्या व्यक्तीला सांगण्यासाठी, त्या व्यक्तीला जाग करण्यासाठी की तू कोण आहेस, तू कशासाठी येतं, काय पाहिजे तुला, तू कोण आहे ते आधी तू ओळख. तू कोण आहे? तुला फक्त ह्या 3D मध्ये राहून पैसा कमवायचा आहे का तुझ्या आत्म्याला शांतता पाहिजे, मुक्ती पाहिजे, हे ओळख आधी. सो त्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात. इथे कुठेही कुणी रूढ नाहीये, कुठेही कुणी फिअरच्या एनर्जीमध्ये नाही, इथे कुठेही कुणी कोणाला कमी लेखत नाही, इथे काहीही नाहीये. इथे फक्त पीस हवा आहे, शांती हवी, एक आत्म्याला आत्म्याची ओढ आहे. स्वतःपेक्षा जास्त प्रेम कुणी इतरांसोबत करू शकतं का? सो हे दिसून येत आहे. हे नेमकं काय आहे? तर नक्कीच येथे जर तुम्हाला या संदर्भामध्ये काही रिडिंग, पर्सनल रिडिंग, काउन्सिलिंग हवा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. व्हॉट्सअपवरती कॉलिंग करू नका. तर सिंपल कंपॅनियनशिप, एक साधेपणा, एक साधं सिंपल जीवन असतं, एक प्युअर जीवन असतं, एक साधं असतं एकदम. त्याच्यामध्ये कुठलाच देखावा नसतो, काहीच नसतो. म्हणजे हेच आहे का घरामध्ये, फर्निचरच आहे का, असंच आहे का, फ्लॅटच आहे का, हेच आहे का, पण एक नॅचरल, म्हणजे नेचरशी कनेक्टेड, जिथे सगळं
नॅचरल आहे. म्हणजे सगळं कसं एकदम पाणी वगैरे, झाडं सगळे सगळे मातीमध्ये एकदम शेतामध्ये असतं, जसं एक असं घर असतं तिथे सगळं असतं नाही का. म्हणजे हवा असते शुद्ध, सूर्यप्रकाश असतो खूप सारा. आता बिल्डिंग मध्ये राहतो तर कुठे सूर्यप्रकाश मिळत नाही ना, झाडांची शुद्ध हवा मिळत नाही ना, काही नाही. तर सो हे असं जीवन निवडलं होतं का आत्म्याला आपल्या? असं जीवन पाहिजे होतं का? कधी नव्हतं पाहिजे आपल्या आत्म्याला. तर एक शेतीत का असा ना, परंतु असं शांत जीवन हवं होतं, जिथे पक्ष्यांचा आवाज असेल उठल्यावरती, जिथे सनसेट पाहायला मिळेल, जिथे एक हवा असेल शुद्ध, जिथे प्राणी असतील खूप सारे. सो असं एक जीवन स्वप्न तुम्ही पाहिलं होतं, जे पास्ट लाईफ पासूनचं, एक ट्रू लव्हचं, एक हॅपी फॅमिलीचं, एक पीस आणि शांती, जिथे एकदम शांतता आहे, एकदम पीस आहे, कधी कोणी कोणाशी भांडत नाही, काही नाही, फक्त एक एकमेकांच्या बाबतीमध्ये खूप आदर आहे, प्रेम आहे आणि खूप सारा प्रेम आहे. सो असं काहीतरी रिलेशनशिप तुम्ही पाहिलं होतं, स्वप्न पाहिलं होतं, ते कम्प्लीट होताना इथे दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड बिग साईन फॉर यू. सो यू हॅव टू क्लेम इट दिस रीडिंग. तर मी इतकं वेळ मग अशी हे केलं, शफल केलं, शेवटी मला हे मिळालं, कन्फेशन. तर किती मस्त डिवाइनने मला उत्तर दिलंय. आणि अगेन समवन इज अबाउट टू रिव्हील एव्हरीथिंग, नो होल्ड्स बॅर. तर कुणीतरी जे आहे ते आता जास्त काळ आहे असं तुमच्यापासून लपवू शकणार नाही, होल्ड करू शकणार नाही, कारण की रिव्हील एव्हरीथिंग, सगळं काही रिव्हील होत आहे तुमच्या पुढे. ज्या काही लपवलेल्या गोष्टी होत्या त्या रिव्हील होत आहे, जे काही सत्य दडवलेलं होतं ते रिव्हील होत आहे. कारण की जास्त दिवस आता डिवाइनला पण ह्या गोष्टी पुढे घेऊन जायच्या नाहीत. सो बी केअरफुल. तरी पण माझं सांगायचं काम आहे, बी केअरफुल. ओके. वन मोर कार्ड प्लीज डिवाइन. खूप वेळ होतोय रिडिंगला. ओके. तर चॅलेंजेसही आहे त्याच्यामध्ये, असं नाही की सगळं साधं लगेच होईल, नाही. चॅलेंजेस आहे. कल्चरल डिफरन्सेस ब्रिंग बोथ चॅलेंजेस अँड ग्रोथ. तर कल्चरल डिफरन्सेस आहेत, त्यानंतर खूप मोठे डिफरन्सेस आहेत. सो ह्याच्यापासून पण तुम्हाला डील करावी लागणार आहे. म्हणजे नाही का, जातीवादी परंपरा असे आहे भरपूर काही. आणि ही जी काही मी तुम्हाला स्टोरी आज सांगितली, स्टोरी नव्हती ऍक्च्युअल मध्ये, द रिअल स्टोरी, इट्स अ रिअल स्टोरी. काय बाबा कार्ड निघाले तर आज, खरंच मलाच आज विश्वास बसत नाहीये. इतके म्हणजे कनेक्टेड एकमेकाला कसं काय. म्हणजे मी जे काही सांगितलं पास्ट लाईफ इकोज, मी जसं तुम्हाला जसं सांगितलं की मागच्या जन्मामध्ये असं झालं असेल आणि मग तसं झालं असेल, तर ऍक्च्युअल तशी स्टोरी येते दाखवलेली आहे, द रिअल स्टोरी. सो इथे चमत्कारच म्हणावं लागेल एक प्रकारे. द ट्रू स्टोरी विल कम टू लाईफ. जो खरी स्टोरी आहे ती आता प्रकाशात येणार आहे. ही खूप मोठी डिवाइननी लिहिलेली स्टोरी आहे, आपण साध्या सुध्या माणसांनी लिहिलेली नाहीये. इथे माझं तुमचं काय, परमेश्वराची इच्छा आहे, परमेश्वराने हे ठरवलेलं आहे, कुणी दुसऱ्याने आयरे गैरे नथू फेरेने नाही. सो द ट्रू स्टोरी विल कम टू लाईट. खरं सत्य, खरी स्टोरी आता प्रकाशामध्ये येत आहे. आणि हीच ती स्टोरी जी मी तुम्हाला सांगितली, हीच आहे ती स्टोरी, नथिंग एल्स. अनफिल्टर्ड ट्रूथ. जसं अनेकदा, दोनदा तीनदा आलंय, समवन विल स्पीक देअर अनफिल्टर्ड ट्रूथ. म्हणजे त्या सत्याला कुठलाही फिल्टर नाही, कुठली चाळणी गाळणी काही नाहीये. तर इथे फिल्टर केलेली नाही ती स्टोरी, अनफिल्टर ट्रूथ आहे. सो ह्या रिडिंगला जास्तीत जास्त क्लेम करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की आपल्याला लवकरच 10,000 पर्यंत जायचंय. सो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाले त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. जसे ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचे. सो थँक्यू सो मच, धन्यवाद.